नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र प्रफुल्ल नासरे, बायो क्रॉप सायन्स नागपूर वेस्ट मधून बोलतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण करणार आहे सोयाबीनची उगम क्षमताची चाचणी। तर हे करण्यामागचा काय उद्देश आहे? तर शेतकरी मित्रांनो, यामुळे आपल्याला 2-3 फायदे होते। आपल्याला पहिले तर सोयाबीनची आपल्याला उगम क्षमता हे चेक होते। सोयाबीन आपण जे शेतात पेरणार आहे खरोखरच ते कामाचे आहे का, त्याची उगम क्षमता चांगली आहे का। आणि दुसरी म्हणजे आपण एक औषध लावून, एवरगोल नावाचे औषध लावून आपल्या कंपनीचे ते चेक करणार आहे। तर यामुळे असा फायदा होते की एवढे महागाचे आपण औषध लावतो सोयाबीनला, आपण तर एवरगोल लावणार आहे। समजा शेतकरी कोणते पण दुसरे औषध लावतात तर ते पण तुम्ही चेक करा की खरोखरच एवढं महाग औषध लावून काही आपल्याला फायदा होतो। तर आपले एवरगोलचं कंपनीचं असं सांगणं आहे की उगम क्षमता वाढवते, बुरशीपासून आपल्याला 25 ते 30 दिवसापर्यंत प्रोटेक्शन करते। तर आपण 20 दाणे या साईडनं एवरगोल लावून टाकणार आहेत आणि 20 दाणे एवरगोल न लावून टाकणार आहेत। ते हे आपण चेक करणार आहे 5-6 दिवसांनी। खरोखरच या नॉन ट्रीटमेंट म्हणजे ज्याला आपण एवरगोल नाही लावलं त्याच्यापेक्षा हे सोयाबीन खरोखरच लवकर उगवलं का, तर अशी आपण हे टेस्टिमोनियल व्हिडिओ चेक पण करणार आहे आणि तुम्हाला सांगणार पण आहे की एवरगोल लावून खरोखरच फायदा होते की नाही होत। तर चला आपण आता एका साईडने आपल्याला बघा, तुम्हाला दिसेलच एवरगोल लावलेले सीड पहिलेच तयार आहे आणि एका साईडनं आपल्याला न लावलेले सीड पण आपण आणलेले आहे, हे यामध्ये। तर हे बघा, तर आपण दोन्ही पण आता ट्रेमध्ये टाकून याची उगम क्षमता आपण 5-6 दिवसांनी चेक करू आणि पूर्ण व्हिडिओ एकानेच पब्लिश करू। एकजुटीने पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया। एकजुटीने पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया। भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास। लई दिसानी भारल्या शेतकरी मित्रांनो, आपण पूर्ण ट्रेमध्ये ट्रीटेड नॉन ट्रीटेड असे दोन्ही प्रकारचे सीड टाकलेले आहेत आणि वरतून पूर्ण माती झाकलेली आहे। तर आजचे आहे 2 जून आणि आपण आता याला 7 जूनला उघडून बघणार। उघडून म्हणजे इथे बाहेरच राहील आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू खरोखरच काही आपले औषध लावून काही फायदा होतो का, ते तर आता तुम्हाला 7 जूनलाच नक्की कळणार। तर भेटूया 7 जूनला। चला, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रफुल्ल नासरे। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 6 जून। तर हे सोयाबीनच्या बियाणे टाकण्याला 4 दिवस झालेले आहे कंप्लीट। तर मित्रांनो बघा, जे ट्रीटेड आणि नॉन ट्रीटेड एवरगोल सोबत आपण ट्रीटमेंट केली होती। तर ट्रीटेडमध्ये असा खूप म्हणजे हाईटचा तर फरक नाही दिसत आहे, पण थोडासा एक मायनर फरक म्हणून काही काही दिसत आहे। ट्रीटेडमध्ये आपण 20 बियाणे टाकले होते, नॉन ट्रीटेडमध्ये पण 20 बियाणे। तर हे बघा, इथे 19 बियाणे निघलेले आहेत ट्रीटेडमध्ये। हे बघा, थोडासा जवळ जर कॅमेरा येईल तर हे 3, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे ट्रीटेडमध्ये 19 निघाले। आणि आता नॉन ट्रीटेडमध्ये आपण मोजू किती निघाले ते 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे अनट्रीटेडमध्ये 15 बियाणे निघाले। तर हा एक फरक आपण म्हणू शकतो की ट्रीटमेंटमध्ये आणि अनट्रीटमेंटमध्ये एवढा थोडासा फरक पडते। आणि थोडासा अजून एक फरक दिसते की यामध्ये जे नवीन दुसरी पत्ती आहे ते पण फुलून राहिलेली आहेत, म्हणजे 5 ते 6 सोयाबीनच्या दाण्यामध्ये अशी नवीन पत्ती फुललेली दिसते जिथे ट्रीटमेंट केली आहे तिथे। आणि हे बघा, नॉन ट्रीटमेंटवाले याच्यात कुठेच तशी पत्ती फुललेली दिसत नाही आहे, म्हणजे थोडासा तर फरक पडलेला आहे आपल्या एवरगोल लावल्याने सोयाबीनला। तर शेतकरी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण हे ट्रीटमेंट घरी करू शकता। खरोखरच जर रिझल्ट असेल तर लावा एवरगोल, आणि नसेल तर तुम्ही कोणतं पण दुसरं औषध घेऊ शकता। मला तर क्लिअरली रिझल्ट दिसलेला आहे।